खायला अप्रतिम अशी पौष्टिक अशी ही मेथीची थेपल्याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तर बघू शकता, एक तुम्हाला मी असे फोल्ड करून दाखवते. तरी बघू शकता किती पातळ होतात आणि अगदी तुम्ही जितक्या लाटाचे तितक्या पातळ अशा ह्या थेपले तयार होतात. आणि तुम्ही जरी फोल्ड जरी केलं तरी सुद्धा आहे अशी राहणारी ही मेथीची थेपल्याची रेसिपी. आणि खायला तर अप्रतिम चविष्ट लागणारे, अगदी 8 ते 9 दिवस हे टिकणारे अशी मेथीची थेपलीची रेसिपी आज आपण पाहणार. नमस्कार, मी प्रजता तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल सुवर्ण स्वादमध्ये. तर आधी पाहून घेऊया मसाले. तर हे बघू शकता 4 चमचे मी घेतले तीळ, 1 चमचा घेतलेला आहे मेथी. तर हे बघू शकता 1 चमचा घेतलेले 1 ते 1.5 चमचा घेतलेले आहे जिरे, 1 ते 1.5 चमचा घेतलेले आहे मी ओवा आणि 1 ते 1.5 चमचा घेतलेले आहे मी बडीशेप. तर बघू शकता अशा प्रमाणे हे सगळे मसाले आपण यूज करायचे आहेत मेथीच्या थेपल्यासाठी. आता हे बघू शकता मेथीच्या मी 2 पेंड्या घेतलेल्या आहेत. तर बघू शकता मेथीच्या 2 पेंड्या घ्यायच्यात. फक्त की नाही अशी पानं घ्यायच्यात, पुढची कोळी पाण्यात ना त्याला थोडासा देठ असतो तेवढाच भाग घ्यायचा आहे, जेणेकरून आपली मेथीची थेपली फाटू नये म्हणून. तर अशा प्रकारे हे निवडून घ्यायचं आहे. तर हे 2 पेंडी मेथी आहे. तर बघू शकता आवश्यकतेनुसार तुम्हाला मिरचीचा वापर करायचा. तुम्हाला जितक्या तिखट हवे तितक्या मी 5-6 मिरच्या वापरलेल्या आहेत. हे बघू शकता 2 इंच आल्याचा तुकडा वापरलेला आहे, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर असे मुठभर कोथिंबीर. तर आधी काय करायचं आहे, आपण सगळे मसाले जे आहेत ना ते छानपैकी भाजून घ्यायचे आहेत. आता बडीशेप असून दे किंवा आपले तीळ असून दे किंवा मेथी असून दे, ह्याच्यामुळे काय होतं थेपल्याची चव अगदी अप्रतिम लागते. तुम्हाला अगदी बाहेर मिळतात ना, आपण गुजरातला वगैरे जातो किंवा बाहेर तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये असे थेपले भेटतात किंवा आपण अधेमध्ये कुठेतरी जातो खातो ना, तर अगदी तशा प्रकारे ही मेथीचे थेपले छान तयार होतात. तर बघू शकता छान भाजून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता बघू शकता मेथी छानपैकी अशी मी एकदम बारीक चिरून घेतलेली आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला अजिबात दंडी दिसत नाही बघू शकता. तर हे बघू शकता नुसती पानं घ्यायची आहेत आणि एकदम बारीक चिरून घ्यायची आहेत. आता हे बघू शकता मी काळं मीठ घातलेलं आहे 1 चमचा, साधं मीठ घालायचं आपल्याला 1 चमचा आणि जो मगाशी मसाला आहे ना तो एकदम बारीक करून घ्यायचा आणि सर्व वापरायचा आहे. तर तुम्ही जितका बारीक करणार ना तितके थेपल्यामध्ये ते छान खायला लागतं आणि चव लागते आणि आपले मेथीचे थेपले फाटत नाही. म्हणून आपल्याला अशा प्रकारे घ्यायचं आहे. तर आमचूर पावडर 1 चमचा घातलेला आहे मी. आणि काय करायचं आहे, सगळे मसाले मिक्स करून घे ना आधी आपण मेथी हाताने कुस्करून घ्यायचे. आता कुस्करून का घ्यायचे तर ह्यातलं पूर्णपणे जे पाणी आहे ना ते बाहेर यायला पाहिजे आणि मेथी मऊ पडली पाहिजे, जेणेकरून आपल्या थेपल्यामध्ये ना ती मेथी जर आपण लाटताना की नाही ते थेपले फाटून येत. म्हणून आपल्याला ह्याला पूर्णपणे हाताने कुस्करून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्यातलं पाणी रिलीज होईल आणि आपली मेथी अशी मऊ पडेल, लुसलुशीत पडेल आणि आपले मेथीचे थेपलेही छान होतील. म्हणून आपल्याला छानपैकी कुस्करून घ्यायचं आहे. आता हे बघू शकता आपण जी मगाशी टिप तुम्हाला मी दाखवलेली ना मिरची आलं लसूण ह्याची एकदम थोडंसं पाणी घालून आपल्याला फाईन बारीक पेस्ट करून घ्यायचे. आता हे सगळं बारीक करून घ्यायचं, जराही ओबडथोबड ठेवायचं नाही. जितकं तुम्हाला बारीक होईल ना तितकं बारीक करून घ्यायचं, जेणेकरून आपले थेपले छान होतील. आता हे बघू शकता हे असं छानपैकी आपल्याला पूर्णपणे कुस्करून मॅश करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मी हे सगळं एकजीव करून घेतलेलं आहे आणि छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये 1 वाटी मी घातलेलं गव्हाचं पीठ. आता हे बघू शकता 1 वाटी गव्हाचं पीठ घातलेलं आहे, थोडंसं मिक्स करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये अर्धी वाटी मी घातलेलं डाळीचं पीठ. आता डाळीचं पीठाने काय होतं ते आपले थेपल्याची लज्जत आणखीन वाढते, खूप छान लागतात खायला. म्हणून आपण डाळीच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि 1 वाटी मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. आता तुम्हाला सांगते, आपण जे एखादा पदार्थ बनवतो ना तो क्वांटिटीपेक्षा क्वालिटी बनवावी जास्त, असं मला वाटतं. कारण कसं आहे क्वालिटी असली की आपल्याला खायची पुन्हा इच्छा होते. तर हे बघू शकता आपण हे 2 पेंडी मेथी आहे ना ती घेतलेली आहे आणि ज्यामध्ये फक्त 1 वाटी मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे. म्हणजे बघू शकता किती छान आपले हे थेपले तयार होणार. आता आपल्याला 1 चमचा मी हळद घालून घेतलेली आहे. हळदीने आपल्याला छान कलर येतो, म्हणून हळदीचा वापर करायचा आहे. आता झाले आपले हे सगळे जिन्नस घातलेले आहेत. फक्त तुम्ही तिखट आणि मीठ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात करायचं आहे. आता थोडंसं तेल घ्यायचं आहे आपल्या हातावरती आणि छानपैकी ह्याला मिक्स मळून घ्यायचं आहे. 15 मिनिटासाठी आपण ह्याला छानपैकी भांड्यात काढून 15 मिनिटासाठी रेस्ट देणार आहोत. आता 15 मिनिटानंतर आपण बघू शकता की हे छानपैकी भिजलेलं आहे. आपण छानपैकी ह्याला रेस्ट दिलेले आहे. आता ह्याचे ना छोटे छोटे गोळे करायचे आहेत. आता मी बघू शकता जास्त मोठे नाही, मी लिंबापेक्षा थोडेसे मोठे असे गोळे करून घेतलेले आहेत. तुम्ही लिंबावडे सुद्धा घेऊ शकता. तर अशा प्रकारे हे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला. अगदी व्यवस्थित आणि सहजासहजी हे छान गोळे तयार होतात. कमी पिठाचा वापर केला की नाही तुमचे थेपले खूप छान होतात आणि अशा प्रकारे करून बघा, तुमच्या घरच्यांना नक्की आवडतील, नक्की तुमचं नाव काढतील, इतके म्हणतील किती सुंदर थेपले बनवल्यास म्हणून. तरी नक्की करू घालायचे तुमच्या घरच्यांना, तुमच्या मुलांना. विशेष करून मुलांना डब्यात खूप द्यायला खूप छान असतं. आदल्या दिवशी तयारी करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुमच्या मिस्टरांना किंवा तुमच्या मुलांना डब्यात देऊ शकता. मुलांना सॉस बरोबर दिलं तरी चालतं किंवा आपण एखादी भाजी साधी सिंपल बटाट्याची भाजी जरी बनवली, चटणी जरी बनवली तरी सुद्धा ह्याच्यावरती खपून जातं. तरी बघू शकता छानपैकी लाटायचं आहे आणि ह्याला की नाही थोडंसं आपल्याला शेप द्यायचा आहे.
थोडासा शेप द्यायचा आहे, कट नाही करायचा, फक्त कटरने ना थोडासा कट मारायचा, जेणेकरून ह्याला छानपैकी व्यवस्थित शेप येईल. आणि तुम्ही सांगता इतके छान होतात ना, कुठे फाटत नाही, काही नाही. आपण ते कुस्करला असल्यामुळे नाही अजिबात फाटत नाहीत वगैरे, आणि छानपैकी आपल्याला मस्तपैकी लाटले जातात. जितके पातळ होईल तितके पातळ आपले हे थेपले तयार होतात. फक्त एक लक्षात ठेवायचं की ह्याच्यामध्ये तुम्ही मैद्याचा वापर करायचा आहे लाटताना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे किंवा मैदा नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तरीही चालतं, जेणेकरून आपल्याला आपल्या पिठाचं पीठ राहत नाही आपल्याला थेपल्याला अजिबात चिटकून, म्हणून आपण ह्याचा वापर केलाचा आहे. आणि छानपैकी आपल्याला तुपात किंवा बटरमध्ये छानपैकी भाजले की नाही की ह्याची चव आणखीन वाढते. तर बघू शकता आपण छानपैकी हे भाजून घेणार आहोत. तर अशा प्रकारे हे पौष्टिक असे खूप सुंदर खायला अप्रतिम लागणारे थेपले आपले तयार होतात. तर एवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्हाला 10 ते 12 थेपले तयार होतात. छोट्या छोट्या साईजचे आपले आहेत आणि ते पण पातळ आपण केलेले आहे, त्यामुळे 1-1.5 वाटीमध्ये आपले 12 थेपले तयार होतात. तर बघू शकता मेथी जास्त वापरून केले की नाही की अशी मुलं मेथी खात नाहीत, कडू लागते. पण हे थेपल्यामध्ये अजिबात कडवटपणा लागत नाही की काय नाही, कारण आपण ह्याच्यामध्ये फक्त पानाचा आणि कोवळ्या देठांचा, अगदी कोवळ्या देठांचा वापर केलेला आहे. त्यामुळे असे सुंदर छान आपले थेपले तयार होतात खाण्यासाठी. तर नक्की ट्राय करून बघायचे. नाश्त्यासाठी, डब्यासाठी मुलांच्या किंवा तुमच्या मिस्टरांच्या डब्यासाठी किंवा बाहेर कुठे प्रवासाला जाताना हे 8 ते 10 दिवस असेच राहतात, काही होत नाही, नरम राहतात शेवटपर्यंत. तशी ही सुंदर थेपले आपले मेथीचे खाण्यासाठी तयार आहेत. तर नक्की ट्राय करून बघायची ही रेसिपी. तर चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि ऑफकोर्स तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर शेअर करायचं आहे. तर पौष्टिक आणि सुंदर खायला अप्रतिम लागणारी ही थेपल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा. असंच भेटणार आहोत नवीन रेसिपी. तोपर्यंत बाय. स्वस्त राहा, मस्त राहा, माझा चॅनल पाहत राहा.